धनुषाग्रे जिष्णवे शांखिने चक्रिणे रुक्मिणी रागिणे जानकी जानये वल्लभी वल्लभा याचिकायात्मने कंसवीरवंशिनी ते नमा कृष्ण गोविंद हे रामनारायण श्रीपते वासुदेवाय श्रीनिधे अच्युतानंद हे माधवा दोखेज वारका नायक द्रौपदी रखेज राक्षस शोभितो सीतया शोभितो दंडकारण्य भूपुण्यका कारण लक्ष्मणे नान्वितो वानरे सेवितो गस्त संपूजितो राघव पातुमान आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिन वासिनी विष्णु विलासी कृष्णुनुते भगवती हे शितिकंठ तुम्बिनी पूर्ति कुटुंबी पूरी कुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख वैशिन्य हर्षरते त्रिभुवन पोषिति शंखदतोषिति विषमोषिति घोषरते धनुज निरोषिति दिदिसुत रोषिति दुर्मदशोषि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आज आपल्याकडे आलेली एक बालमैत्रीण श्रेयंका कुलकर्णी आणि तिच्याबरोबर आलेले तिच्या आजोबा पांडुरंग कुलकर्णी, आजी सविता कुलकर्णी, बाबा श्रेयस कुलकर्णी आणि आई प्रियंका कुलकर्णी. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रेडिओ विश्वासवर. श्रोते हो, आत्ताच आपण एक संस्कृत स्तोत्र जिच्या आवाजात ऐकलं ती म्हणजे श्रेयांका कुलकर्णी. मला वाटतं पहिल्यांदा मी आजीला तिच्या विचारेल की सविताजी, हे जे बाळकडू आहे हे एवढ्या म्हणजे अजून मला वाटतं ती किती 5 वर्षाची पण नाही अजून, आणि त्या याच्यामध्ये हे असले छान मस्त संस्कृत श्लोक तिला येतात, स्तोत्र तिला येतात, हे कसं शक्य आहे हो? हे म्हटलं तर सहज शक्य आहे आणि म्हटलं तर थोडंसं कठीण पण आहे. तर मला असं वाटतं की हे जे श्रेयंकाला शक्य झालंय तर याचं गुपित जे आहे ते गुपित म्हणजे गर्भसंस्कार. तिच्या आईला जेव्हा दिवस गेले आणि जेव्हा कळलं की आता तिला बाळ होणार आहे तेव्हापासून आम्ही गर्भसंस्कारावर जास्त जोर दिला आणि ह्या गर्भसंस्काराकडे विशेष लक्ष देण्याचं कारण मी स्वतः एक शिक्षिका आहे, आता सेवानिवृत्त शिक्षिका आहे आणि मी विद्याभारतीच्या माध्यमातून 0 ते 6 वयोगट, तर या वयोगटामध्ये असं म्हटलेलं आहे की 90% मुलांच्या बुद्धीचा विकास हा या 0 ते 6 वयोगटामध्ये होतो असं विज्ञानाने सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. तर त्यामुळे मला या गोष्टी माहिती होत्या की आपण जर या गर्भावरतीच संस्कार केले तर ते नक्कीच यशस्वी होतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यूनी जेव्हा चक्रव्यूह जो भेदायचं होतं तर ही विद्या तो काही प्रत्यक्ष शिकलेला नव्हता. तर त्याने आईच्या पोटात असताना जेव्हा श्रीकृष्ण सांगत होते सुभद्रेला तर अभिमन्यूनी ते पोटात असताना ऐकलं होतं. म्हणजे जेव्हा युद्ध सुरू झालं रणभूमीवरती तेव्हा त्याला ते आठवलं आणि तो चक्रव्यूह भेदनाचा प्रयत्न अभिमन्यूनी केला.
पण त्यातून बाहेर पडायचं त्याला माहित नव्हतं. हे का माहित नव्हतं, तर त्यावेळी त्या गर्भाला झोप लागलेली होती आणि त्यामुळे तो ते ऐकू नाही शकला. म्हणजे गर्भामध्येच ही मुलं आई जे जे काही ऐकते, आई जे काही बोलते, त्या सगळ्या गोष्टी ऐकत असतात. आणि म्हणून छोटासा प्रयत्न आम्ही केला की आम्ही दररोज संध्याकाळी आपण दिवा लावतोच, शुभंकरोती म्हणतो आणि त्यावेळेला रामरक्षा म्हणणं, भीमरूपी हे मारुती स्तोत्र म्हणणं, गणपती अथर्वशीर्ष म्हणणं, अशी विविध स्तोत्र आम्ही ऐकवत गेलो. दररोज आम्ही सगळे मिळून बसायचो आणि संध्याकाळी ही स्तोत्र ऐकल्याशिवाय झोपणं नाही, हा एक नियम आम्ही स्वतःला घालून घेतलेला होता. आणि श्रेयंकाच्या आईने 9 महिने अगदी सातत्याने ही सगळी स्तोत्र, श्लोक आणि छान गोष्टींची पुस्तकं, बोधकथा असणारी पुस्तकं किंवा श्रीमान योगी सारखी पुस्तकं तिने वाचली. आणि जेव्हा आता तिचा जन्म झाला तर तेव्हा ती अगदी हळूहळू मोठी होत होती. तेव्हाही आम्ही हा दिनक्रम आमचा सुरूच होता. ती अगदी जन्मल्यापासून ते आता ती 5 वर्ष पूर्ण करेल, तर आतापर्यंत हे आमचं चालूच आहे. आणि ती अजूनही ऐकते आहे, नवीन नवीन श्लोक, स्तोत्र ती म्हणते आहे. आणि सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की तिची ग्रास्पिंग पॉवर एवढी जबरदस्त आहे की आपण देऊ तेवढं कमी आहे असं मला वाटतं. की आम्ही जे म्हटलं की आम्हाला माहीतही नसतं. त्याचं एक उदाहरण सांगते की आम्ही गाडीतून जात होतो, प्रवास करत होतो आणि तेव्हा अशीच आम्ही सुखकर्ता ही आरती लावली आणि त्यानंतर आम्ही मंत्रपुष्पांजली म्हणणार तेवढ्यात तिने सुरू केली आणि मंत्रपुष्पांजली तिने पूर्ण म्हटली की जी आम्ही शिकवली नव्हती. आम्ही कधीही तिला हे म्हण आणि तू ऐक हे म्हटलेलं नव्हतं, पण ते ऐकून ऐकून तिने ते ग्रास्प केलं, तिने ते शिकून घेतलं आणि नकळत अशी अनेक श्लोक, अनेक स्तोत्र ती आम्हाला म्हणून दाखवते. त्याचं मूळ आहे गर्भसंस्कार. क्या बात आहे. आजीकडनं आपण तर हे ऐकलं. मी तिच्या बाबांकडे म्हणजे श्रेयस कुलकर्णींकडे येईल. श्रेयस 5 वर्षाच्या आत केलेले रेकॉर्ड्स, हे कुठले कुठले रेकॉर्ड्स तिने केले रे? आणि रिझर्व्ह बँकेच्या नोकरी सांभाळून हे सगळं होतंय, कसं वाटतं? खरंच खूप अभिमान वाटतोय की हे सगळे वेगवेगळे रेकॉर्ड्स तिला मिळत आहेत. तर नोकरी सांभाळून हे कसं शक्य झालं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही केली किंवा बऱ्याच पालकांना मला सांगायला आवडेल की तुम्हाला जर मुलांसाठी काही करता येत असेल तर फक्त एक गोष्ट करा की त्यांना वेळ द्या. तुम्ही जेवढं त्यांच्याशी बोलाल, जेवढं त्यांच्याबरोबर राहाल, त्यांचे प्रश्न ऐकून घ्याल, जेवढं त्यांना शिकवाल तेवढं कमी आहे. कारण की जसं आता आई म्हणाली की बुद्धीचा जो विकास आहे 90% तो हा बालवयातच होतो. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की श्रेयंकानी बरेचसे रेकॉर्ड्स केले. त्यातला पहिला महत्वाचा रेकॉर्ड्स म्हणजे तो इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तिने ब्रेक केलेला आहे. तर तिचा हा जो रेकॉर्ड होता तो रामरक्षा स्तोत्र, त्याच्यामध्ये टोटल 38 श्लोक आहेत. हे श्लोक तिने अवघ्या 5 मिनिट आणि 2 सेकंदामध्ये तिने म्हटले आणि त्यावेळी तिचं वय होतं हे 4 वर्ष 3 महिने आणि 15 दिवस. तर अगोदरचा रेकॉर्ड माझ्या मते 7 वर्षाचा होता. तिने खूप कमी वयामध्ये हे सगळं अचीव केलं आणि त्याबद्दल तिला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मिळाला. त्यानंतर ज्यावेळी आपण एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडे गेलो, ॲप्लिकेशन दिलं, तर एशिया बुक ऑफ रेकॉर्ड सुद्धा तिने मिळवला. त्यानंतर परिवार काफ अवॉर्ड जो आहे तर तो दादासाहेब फाळकेंच्या स्मरणार्थ तो दिला जातो. त्यानंतर प्रेस्टिजियस बुक ऑफ रेकॉर्ड्स हा सुद्धा एक अवॉर्ड आहे की जो तिने मिळवलेला आहे. आणि बाकी इतर अनेक छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये ती बक्षिसं मिळवत गेली, पण जे मुख्य जे अवॉर्ड्स होते ते हे होते. क्या बात आहे. आपण यानंतर येऊयात तिची आई प्रियंका कुलकर्णी यांच्याकडे. प्रियंकाजी, खरंच आपल्या मुलीने एवढ्या कमी वयात हा एवढा मोठा पल्ला गाठला, कसं वाटतंय? ह्यापेक्षा आनंदाची गोष्टच नाहीये. ॲक्च्युली खूप जास्त अभिमान वाटतो मला माझ्या बाबतीत पण, आणि पूर्ण कुटुंबियाची साथ असल्याशिवाय हे शक्य नाही आहे. ॲक्च्युली ह्याची सुरुवात झाली, मी म्हणेन आम्ही जे दररोजचं सगळ्या स्तोत्र 7 वाजता दिवा लावल्यानंतर जे म्हणतो ह्याचा परिणाम आहे हा. आणि ज्यावेळी नाशिकला असताना पहिलं स्तोत्र जे तिने फक्त 1.5 महिन्यामध्ये पूर्ण मारुती स्तोत्र 3.5 वर्षाची असताना पाठ केलेलं आणि 3.5 वर्षात पहिला तिचा स्टेज परफॉर्मन्स पण झालेला. त्यावेळी मला कळालेलं की खरंच हिला ह्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि तिचं पाठांतर खूप लवकर होत आहे. माझी खूप इच्छा होती की माझ्या मुलांची नावं गुगलवर यावेत
कुठल्या ना कुठल्या कारणाने. क्या बात गुगलवर टाकल्यानंतर त्यांचं काहीतरी अचिव्हमेंट यावं. मग त्या परीने मी थोडं सर्च केलं. मग असं म्हणजे ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये वगैरे मग त्याची मला लिंक लागत गेली. मग त्यामध्ये रामरक्षा स्तोत्रचा रेकॉर्ड होता आणि ज्यावेळी मग मी त्यांच्याशी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डवाल्यांशी कॉन्टॅक्ट केला, तर मग त्यांनी सांगितलेलं की 5 मिनिटं 9 सेकंडचा रेकॉर्ड आहे. मग त्या दृष्टीने आमचे खूप प्रयत्न सुरू झाले. दररोज तिच्याकडून मी ज्यावेळी वेळ मिळेल, म्हणजे लिटरली मी ऑफिसला घेऊन जाताना तिला आम्ही टॅक्सीमध्ये बसलो की म्हणायचो. घरी खेळता खेळता पण तिच्या तोंडात स्तोत्रच असतात. म्हणजे बाकीचे बालगीतं पण आहे तिचे पाठ, पण मोस्टली हे जे देवाचे स्तोत्र आहे त्याच्यामध्ये तिला सुरुवातीपासूनच इंटरेस्ट आहे. तर त्याप्रमाणे तिचं रामरक्षा दररोज म्हणून आणि कानावर पडत असल्यामुळे हे सगळं शक्य झालं. श्रोत्यांमध्ये जे तिच्या वयाच्या मुलांचे आईवडील असतील त्यांच्यासाठी मी तुला विचारतो आहे की बाबा सुद्धा नोकरीत, आई सुद्धा नोकरीत, आजी पण नोकरीला, आणि या सगळ्या व्यापामध्ये हे शक्य होतं का? तेच सुरुवातीलाच आईने जसं सांगितलं की करायला गेलं तर खूप सोपं आहे आणि नाही करायला गेलं तर एक्सक्युजेस तर आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला असतातच की आम्हाला वेळच मिळत नाही, नोकरी पण करायची, घरचं पण सांभाळायचं. पण तेच जर ठरवलं तर सगळं शक्य आहे. मग त्याचप्रमाणे वेळ काढता आला पाहिजे. ज्या गोष्टी आपण एक टार्गेट ठेवलं पाहिजे की नाही आपल्याला हे करायचं आहे, मग त्यानुसार आपण प्रयत्न केले तर नक्कीच शक्य होतं हे. वा, क्या बात आहे. खरंच हे श्रोत्यांमध्ये जे ऐकणारे आई वडील असतील त्यांच्यासाठी एक छान उदाहरण आहे असं मी म्हणेल. बरोबर. आज सगळ्या बऱ्याचपैकी असं झालंय की दोघंही वर्किंग असतात, तर आमची तशीच अवस्था आहे. एकतर आम्ही मुंबईमध्ये राहतो, ट्रॅव्हलिंग खूप असतं, तर आम्ही सकाळी उठल्यावर आमचे सकाळी 9 डबे असतात. दोन्ही मुलं डे केअरला, आम्ही तिथून स्टेशनला, स्टेशनवरनं बांद्रा, संध्याकाळी मी फोर्टवरनं चर्चगेटवरनं बांद्रा मुलांना घेऊन परत येणं. तर आम्हाला सकाळी उठल्यापासून घरी यायला साधारण 7 वाजतात. पण आम्ही कधीच कुठली कारणं देत नाही आणि 10 वाजता मुलं झोपलेली असतात. तर हे कसं शक्य झालं? तर ज्या गोष्टी मुलांना मागे खेचतात त्या गोष्टींवरतीच आम्ही घाव घातला. आमच्या घरात मागची 6 वर्ष झालं टीव्ही नावाची गोष्ट नाहीये. टीव्ही आम्ही वापरत नाही. मुलांना मोबाईल आम्ही देत नाही. आम्ही मुलांना जसं मी म्हटलो की फक्त वेळ देतो आणि जो काही वेळ आमच्याकडे आहे तो आम्ही पूर्ण त्यांना देतो आणि त्यामुळे हे कदाचित शक्य झालं. तर मला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की ज्या ज्या गोष्टी त्याच्यातनं आपल्याला काही फ्रुटफुल मिळतच नाही, काही पॉझिटिव्हिटी मिळत नाही, तर या गोष्टी आपण जर अवॉइड केल्या आणि आपल्याकडे आणि आपल्या मुलांकडे लक्ष दिलं तर नक्कीच त्यांची अजून छान प्रगती होईल. क्या बात आहे. खरंच छान. मी आता आजोबांकडे येणार आहे. पांडुरंग कुलकर्णी. पांडुरंगजी, खरं तर आजोबा म्हणून पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन की धन्यवाद. अशी नात तुम्हाला मिळाली. आणि मला वाटतं हे रेकॉर्ड वगैरे वगैरे हे सगळं एका बाजूला, पण एक नात आणि आजोबा यांचं कसं नातं आहे हो तुमचं? या प्रश्नावर मला लगेच जर प्रतिक्रिया काय द्यावी वाटत असेल तर मी थोड्याफार प्रमाणात कविता करतो, लेख लिहितो, हो, मी साहित्यिक तुम्हाला आहे. ते विचारणारच होतो. कवितेतून सांगा. तर नाही, मला सांगायचा मुद्दा हा की माझ्या काही कविता मला सुद्धा पाठ नाहीत, पण तिला पाठ आहे. ती 4-4.5 वर्षाची माझी नात. क्या बात आहे. तर तिच्यावर एक मी कविता केली होती. ती कविता कदाचित ती सुद्धा म्हणून दाखवेल, आता सुद्धा म्हणून दाखवेल. आई बघ दादा कसा खोड्या काढितो, हळूच इकडून तिकडून येतो, वाकुल्या नावितो, चाफ्याची ती फुले सारी गोळा केली मी, सर्व घेतली दादाने, बघ मला किती कमी, धाकुलीच्या बाऊलीत खलगुच्चा घेतो, खाऊ घालताना तिचा खाऊ खाऊन जातो, चिमण सारा टाकून केला चिमण्या गोळाऊ, दगरा मागे टिकू धावला, चिमण्या साऱ्या गेल्या, तुला सांगितल्यावर आई बोलत तो नाही,
त्याच्या वासुनी आई मला पण करमत गो नाही. तर ती कविता वा. मला पाठ नाहीये. म्हणजे हे जे तिचं अनुकरण करणं आहे, जी ग्रास्पिंग आहे ना, ती खरंच उल्लेखनीय आहे. म्हणजे आणि ते प्रश्न जे विचारते ना, वेगवेगळे प्रश्न विचारते, बालिश प्रश्न असतात. पण कधी कधी आपल्यालाही प्रश्न पडतो की अरे ह्याचं उत्तर काय द्यायचं, की सूर्य पूर्वेलाच का उगवला तर काय, किंवा हे केळं असं का गोडच, आंबा गोडच का लागतोय, आता काय सांगणार, आंबा गोडच का लागतो. म्हणजे पण असे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं व्यवस्थित त्यांना जर त्या वेळेला दिली ना, तर त्यांचं ज्ञान असं वर्धित होतं. आणि हे मी करतो. म्हणजे त्यांना सगळ्या प्रश्नांची त्यांची उत्तरं मी त्यांना प्रश्न विचारत जातो. बघ हे काय आहे, मग हा रंग कुठला आहे, ते इंद्रधनुष्य आहे ना, मग त्यात किती रंग आहेत, आणि ह्याचं रिपिटेशन करून मी त्यांच्याकडून त्याचं हसत खेळत शिक्षण जे असतं ना, की आपण त्यांना शिकवतोय हे त्यांनाही कळत नाही. अशा प्रकारचे फार प्रश्न असतात. आता मी एक उदाहरण सांगतो. मुंबईला दादरला चौपाटीला गेलो होतो, गणपती विसर्जन झालेलं होतं. मी आपलं तिला घेऊन फिरायला गेलो, तर ती मला म्हणते, आब्बा हे गणपतीचं तोंड कसं काय मोडलं, ते हे कसं काय मोडलं. अगं म्हणलं ते विसर्जन केलं असतं. मग त्यांनी असं कसं विसर्जन केलं, मग ते नीट करता येत नाही का त्यांना, नाहीतर मग विसर्जनच करू नये, नाहीतर मग लांब आत नेऊन का नाही टाकत ते. म्हणजे हे विचार या वयामध्ये इतक्या छोट्या मुलीला असणं, म्हणजे हे कधी कधी मला असं वाटतं की कदाचित दैवी देणगी सुद्धा असेल. आणि त्याप्रमाणे आपण त्यांना देत जातो. तर आपण म्हणालात की तिच्यावर केलेली एखादी कविता म्हणून दाखवा. तर माझी नात या शीर्षकाखाली एक कविता मी केलेली आहे. ती अशी आहे. माझ्या नातीचे नयन प्रेम वर्षाव करती, जणू बरसती धारा होते प्रसन्न धरती. काळे कुंतल रेशमी बटागाला शिरुळती, जणू गुलाबी बागेत स्वैर नागिण खेळती. गाल गोबरे गुलाबी इवलिशी हनुवटी, वरी खळी नाजूकशी त्यात अमृताची दाटी. तिच्या वैखरीचे शब्द वाटे गोड तिची वाणी, जणू निर्मळ झऱ्याचे वाहे खळाळून पाणी. हास्य कोमल मधुर गोड निरागस किती, मुखी दात नसताना जणू शिंपला भासती. ओली नाजूक पावले घाली रांगोळीची नक्षी, भासे निलांबरी जणू उडे रांगेतून पक्षी. नेत्र नाजूक बोलके कंप ओठांचा लागवी, जणू यमुनेच्या काठी कृष्ण बासरी वाजवी. कांतिनी तळस तेज शृंगारही झाला भक्त, बघा लडी वाळे तिला नात आहे माझी मस्त. माझ्या नातीची कविता सर्व आजोबांची व्हावी, तिचे चारुतेचे बोल जणू गाजात्यावर ओवी. तिचे चारुतेचे बोल जणू जात्यावर ओवी. वा, क्या बात आहे. मी पुन्हा एकदा तिच्या आईकडे येईल. प्रियंकाजी, पुरस्कार आत्ता भरपूर मिळाले, पण पुढे सुद्धा काही तुम्ही ठरवलं आहे का? हो, नक्कीच. ॲक्च्युली पुढे आमचं तेच आहे की हिने जे शिकलंय किंवा जे आत्मसात केलंय हे फक्त तिच्यापुरतं मर्यादित न ठेवता ह्या गोष्टीने अजून कशी लहान मुलं आणि प्रेरित होतील या बाबतीत आम्ही नक्कीच विचार करतोय की जिथे आदिवासी लोक किंवा खेडापाड्यात जाऊन शाळेमध्ये जाऊन तिचं रामरक्षा प्रेझेंट करायचं आमच्या डोक्यात आहे. तर त्यानुसार आम्ही नक्कीच पावलं उचलणार आहोत. क्या बात आहे, खूपच छान. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यात. श्रेयांकानी इतकी छान स्तोत्र म्हटलीत, त्याच्यामुळे आता जाता जाता सुद्धा मला वाटतं आपण तिच्या एका स्तोत्रानेच आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. तेव्हा श्रोते, ही होती 5 वर्षाच्या आतली श्रेयंका कुलकर्णी, आणि आपण तिच्याच बरोबर तिचे आजोबा पांडुरंग कुलकर्णी, आजी सविता कुलकर्णी, आई
प्रियंका कुलकर्णी आणि वडील श्रेयस कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारल्यात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्री गणेशाय नमः. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिकऋषि श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुपचन्दः सीता शक्तिः श्रीमद्हनुमान कीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहु स्तुतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानन नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामं कारुदसीता मुखकमलमिललोचनं नीरधापं नानालङ्कारधीतं नततमुदजतां मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोपलश्यामं नामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटां कुटमण्डितं साकितूनरनुम्बानो पाणिलक्तं चरान्तक स्वलीलया जगत्रातु आविर्भूतमजं विभु रामरक्षापथे प्रयत्न पापग्नि सर्वकामदा शिरो मे राघव पातु पालं दशरथात्मज कौसल्येव दशो पातु विश्वामित्रप्रियस्तुति ग्रानं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानदी पातु कण्ठं भगतवन्दित स्कन्दोदयायुध पातु भुजो भग्नेशकामुक करो सीतापति पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु कध्वंसि नाभिन्द्रमवराशय सुग्रीवेशकटी पातु शक्तिनिहनुमत्प्रभु उलुलघुतम पातु लक्ष्यकुलविनाशकुत् जानने सीतकुत् पातु चङ्गे दशमुखान्तकं पादो विभीषणसीत पातु रामोऽखिलं बभु एतं रामबलोपेतं रक्षण्यसुकुतिपते सचिरायुसुखी पुत्री रुचविलय भवे पातालभूतलं व्योमे चायि नश्यात्मचायिन पुत्रो दशरथस्य तो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलविहन्तारो त्रायेतानो रघुतमो आतसहितधनुषा विशस्पृशा वक्षयाय शुकरिहङ्गसर्गिन् दक्षिणाय रामलक्ष्मणा वक्रतो त्वकिसरिव गच्छताम्.